आणि मग तुम्ही नुसता राम घोका, पुढची व्यवस्था देव आपाप करतो. सद्गुरूची व्यवस्था, देव स्वतः सद्गुरू बनतो. तुम्हाला अंबरवास्मी महाकाचं श्रवण करतो, मुक्त करतो. तुम्ही आयुष्यभर राम घोकलाय, देवावर ऋण झाले, मग आता मरणसमय राम तोंडात कसं यावं? अर्जुनाने सुंदर प्रश्न विचारला 8व्या अध्यायाच्या शेवटी, की देवा म्हणले तू गप्पा मारायला लई, मित्र स्वतः देवाचा अर्जुन म्हणले, कृष्णा तू सांगायला लागला की आयुष्यभर राम घोकला किंवा मरणसमय राम तोंडात आला, राम स्मरून प्राण त्यागला तर मनुष्य राम होतो, अर्थात मुक्त होतो. मग अर्जुन म्हणतो देवाला, देवा अचानक ॲक्सिडेंट झाला, झोपीतच मरण आलं. कुठं अचानकच मरण आलं तर आम्ही तुझं रामनाम कसं स्मरावं आणि आम्हाला मुक्ती कशी मिळावी? आम्ही घाबरलो, गोंधळलो किंवा मरणाचा पताच नाही, आलं आणि नेलं ओढून, आम्ही राम कधी भोकावा? राम कसा स्मरावं, कसं मारावं म्हणले. देव म्हणतात अर्जुना घाबरू नको. याला देव म्हणतात की पै नित्य सेवेला मी निदानी सेवकू आहे. अर्जुना तू शंका घेऊ नको की तू आयुष्यभर राम घोकलाय, पण मरण अचानक आलं तर मरण समय रामनाम कसं तोंडात यावं आणि आम्ही कसं मुक्त व्हावं, ही शंका घेऊ नको. देव बोलतात अर्जुना ही शंका घेऊ नको. अरे बाबा, ज्याने आयुष्यावर माझी सेवा केली, मरण समय मी त्याचा सेवक बनतो. पण नित्य सेवेला मी निदानी सेवक होय. ज्याने आयुष्यावर माझी सेवा केली, मरण समय मी त्याचा सेवक बनतो. त्याच्या उशापाय त्याला बसतो, त्याचा इंद्रिय समुदाय टवटवीत ठेवतो, त्याच्या बुद्धीला चालना देतो, बुद्धी जागृत ठेवतो. त्याला मी म्हणतो ए बाबा चल मन राम, जागा हो राम मन. त्याला मी राम म्हणायला लावतो, तो राम म्हणतो आणि मी त्याला माझ्यासोबत घेऊन जातो आणि ती ते आपणापाशी न्यावे. ही सगळी पुढची व्यवस्था भगवंत करतो. तुम्ही फक्त सदशिष्य बना. सद्गुरू येणं, भेटणं, अंतसमय राम म्हणणं, या सगळ्या पुढच्या फिटिंग पांडुरंगा पाप करतो. तुम्ही फक्त सदशिष्य बना. साधना उत्तम करत चला, सदशिष्य बना, पुढची फिटिंग देव आपाप करतो मोक्षाची. तुम्हाला काळजी करायची गरज नाही. आणि मग असा जो भक्त आहे, जो सदशिष्य बनलाय, ज्याचं जीवन पाप पुण्यरहित झालंय, जो निर्विकारी आहे, अशा भक्ताला अंतसमयी रामनाम स्मरून भगवंत आपल्यासोबत घेऊन जातो, मुक्ती देतो. परंतु तो भक्त जिवंत असताना, मरण समय तर मुक्ती दिली, घेऊन गेला, ते महान कार्य तर केलंय, पण ज्यावेळेस तो भक्त जिवंत आहे त्यावेळेस सुद्धा त्या भक्ताच्या मागे पुढे उभा राहतो आणि त्याला नाना प्रकारच्या आघातातून, संकटातून वाचवतो. या अभंगाच्या 3ऱ्या चरणात आणि महाराज लिहितात की मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात निवाराया. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात निवारावे. भक्ताच्या जिवंतपणी देव सारखा भक्ताच्या मागे पुढे राहत असतो. देवाने शब्द दिलाय की तुम्ही माझे नित्य नाम घ्या, मी नामापाशी उभा आहे. माझे भक्त गाती जिथे नारदा, मी उभा तिथे. देवाने शब्द दिलाय, मार्गी चालता मुखी नामवानी, असे चक्रपाणी मागे पुढे. निजल्याने गाता उभा नारायण, बैसून कीर्तन करीता डोले. तुम्ही पडल्या पडल्या राम म्हणतायत, राम तुमच्या बाजूला उभा असतो. आता उठून बसलायत, राम म्हणतायत, राम तुमच्या बाजूला डोलत असतो. आता तुम्ही उभा राहिलात, राम म्हणतात, राम तुमच्या बाजूला नाचत असतो. आता तुम्ही चालायला लागलात, राम तुमच्या बरोबर मागं पुढं पळत असतो. का तर तो तुमची राखण करत असतो, तो राखण करत असतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात निवारावे. देव सदैव आपल्या नामापाशी उभा आहे आणि भक्ताचं नामस्मरण सारखं चालूच आहे. त्याच्या मुखातून सारखा रामनामाचा जाप आहे. तो राम म्हणतोय आणि राम आपल्या नामापाशी उभा आहे, देव नामापाशी उभा आहे. आणि म्हणून प्रत्येक अवस्थेत तुम्ही राम म्हणतायत, सातत्यानं राम घोकतायत आणि राम नामापाशी उभा आहे. तुम्ही सारखा राम घोकतायत, मग राम तुमच्यापाशी सारखा उभा आहे. मग राम तुमच्यापाशी सारखा उभा आहे तर तुमच्यावर कुठल्या आघात, संकट आलं तर त्या संकटाचं निवारण राम करतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात निवारावे. आणि म्हणून अर्जुनाच्या पुढे आणि द्रौपदीच्या मागे देव सारखा उभा होता. कौरवे पांचाली सभे माझी आणली, कौरवे पांचाली सभे माझी आणली, वस्त्रहरणी वस्त्र कैसी झाली माऊली. भगवान श्रीकृष्ण द्रौपदीची साडी बनला, द्रौपदीची साडी बनला.
द्रौपदीची लज्जा राखली देवानं. मागे पुढे उभा राहाय सांभाळ. तुम्ही भक्त बना, देव सांभाळत होतं मला, तुमच्या मागे पुढे फिरतो. द्रौपदीची लज्जा राखली, देव साडी बनला द्रौपदीची. अर्जुनावर नाना प्रकारचे प्रहार होत होते. अर्जुनावर नाना प्रकारचे प्रहार होत होते समोरून. द्रोणाचार्य, कर्ण, पितामह, पण ही सगळी शस्त्रास्त्र विफल होत होती. का? तर देव रथाच्या खाली सुदर्शन घालून बसले होते आणि आलेलं प्रत्येक शस्त्र आणि अस्त्र हे सुदर्शन विफल करायचं, अर्जुनाला इजा होऊ देत नव्हतं. मागे पुढे उभा राहाय सांभाळे. म्हणून अर्जुनाच्या पुढे, द्रौपदीच्या मागे. महाभारताच्या युद्धात आलेलं प्रत्येक शस्त्रास्त्र या सुदर्शनानं विफल करावं, अर्जुनाला इजा होऊ देऊ नये. देवानं पाठराखण केली अर्जुनाची, की अर्जुन देवाचा भक्त होता. आपल्याला वाटतं अर्जुन आणि देव मित्र होते, पण अर्जुन एवढा मोठा भक्त होता देवाचा, एवढा मोठा भक्त होता की न भूत न भविष्यती. मी तर म्हणेन अर्जुनासारखा भक्त झाला नाही, होणार नाही, इतका मोठा अर्जुन देवाचा भक्त होता. अहो, अर्जुनाच्या केसातून कृष्ण कृष्ण आवाज यायचा. सांगा बरं, कोणाच्या केसातून कृष्ण आवाज येतो? आजपर्यंत असंख्य भक्त झाले, पुढे होतील, पण कोणाच्या केसातून कृष्ण कृष्ण असं नामध्वनी येतं? दाखवा नाही येतं. ज्याच्या केसातून कृष्ण आवाज येतो, कृष्णाच्या रोमावळीतून, कृष्णाच्या प्रत्येक केसातून कृष्ण 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 असा ध्वनी यायचा. अर्जुनाच्या प्रत्येक केसातून, अर्जुनाच्या रोमावळीतून, अर्जुनाच्या प्रत्येक केसातून कृष्ण कृष्ण असा ध्वनी यायचा. सांगा ना, कोण भक्त झालाय असं? मग आपण सहज घेतो की अर्जुन देवाचा मित्र आहे, अर्जुन देवाचा मित्र आहे, सवंगडी आहे. ते तर आहेच हो, ते मित्र आहेतच, नातेवाईक आहेत, मित्र होतेच. पण अर्जुन देवाचा निस्सीम भक्त होता, निस्सीम. मी तर म्हणतो न भूतो न भविष्यती. अर्जुनासारखा भक्त झाला नाही, होणार नाही. असतील इतर कोणी, पण अर्जुनासारखे नाही. कोणत्या भक्ताच्या केसातून आवाज येत होता? कृष्ण कृष्ण कृष्ण. अर्जुनाच्या केसातून कृष्ण कृष्ण आवाज यायचा. आणि मग इतकं नामस्मरण म्हणल्यावर द्वारकेचा राणा पांडवा घरी येईलच की हो. दानदेव म्हणे व्यासाचे खुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी. तो राबत होता पांडवाच्या घरात. का? तर पांडव भक्त होते, तितकं नामस्मरण होतं. अर्जुन नुसता मित्रच नव्हता, तो भगवान कृष्णाचा निस्सीम भक्त होता. आणि म्हणून महाभारताच्या युद्धात देवाने त्याचं रक्षण केलं, सुदर्शन खाली घातलं, प्रत्येक शस्त्र अस्त्र विफल केलं. आणि म्हणून महाराज म्हणतात की मागे पुढे उभा राहाय सांभाळीत, आली आघात निवाराया. देव भक्ताचं रक्षण करतो. मरताना तर मोक्ष देतोच, पण जिवंतपणी त्यांचं रक्षण करतो. तुम्हाला दुर्वासा ऋतीचं कोण? अंबरीश ऋषी. अंबरीश ऋषी आणि दुर्वास यांची कथा माहीत असेल. देव भक्ताचं रक्षण कसं करतो? अंबरीश, राजा अंबरीश आणि दुर्वासा ऋषी. श्रीमद भागवतात विषय येतो. राजा अंबरीश भगवान विष्णूचा निस्सीम भक्त. राजा अंबरीशानं निर्जला एकादशी करावी. एकादशी व्रत हे अंबरीशाचं फार आवडतं व्रत होतं. हा अंबरीश राजा निर्जला एकादशी करायचा आणि दुसऱ्या दिवशी बार्शीला किंवा द्वादशीला एकादशीचं व्रत सोडायचं. एके दिवशी एकादशी झाली आणि दुसऱ्या दिवशी द्वादश उजाडली आणि द्वादश ही सूर्योदयाबरोबर सोडावी लागते, म्हणजे एकादशी घडते. असा अंबरीशीचा नियम होता. आता काल एकादशी झाली, निर्जला झाली, अन्न नाही, पाणी नाही, काही नाही. आज द्वादश एकादशी सोडायची, सूर्योदयाबरोबर सोडायची. तर अंबरीश राजाचा नियम होता की सभोवताली जेवढी ब्राह्मण आहेत त्यांना जीव घालायचं सूर्योदयाबरोबर, आणि ब्राह्मण जेवले की मग यांनी जेवायचं, उपवास सोडायचं, अर्थात द्वादश सोडायची किंवा एकादश सोडायची. पण एके दिवशी नेमकं असं झालं की एकादशी त्या द्वादशी दिवशी एकादश सोडायची. नेमकं दुर्वास ऋषी आपल्या 60,000 शिष्यासोबत तिथं हजर झाले. 60,000.
आणि 60,000 शिष्याचं भोजन मागितलं अंबरीशाकडं. आता अंबरीशाचा तर नियम, सूर्योदयाला ही एकादशी सोडायची, दुसऱ्या दिवशी बार्शीला. वेळ कमी, सूर्य उगवायची वेळ होत आली. 60,000 लोकांचा स्वयंपाक. ठीक आहे, तरी ठीक आहे म्हणले, ऋषीवर तुम्ही जा आणि स्नान करून या. दुर्वासाला अंबरीश म्हणले तुम्ही जा स्नान करून या. दुर्वासा स्नानाला गेलाय 60,000 शिष्यासोबत. तिकडे आंघोळ करत बसले ते दुर्वासा ऋषी, तर वापस लवकर येईनात. मुद्दाम त्याला अंबरीशाचा छळच करायचा होता, अंबरीश राजाचा छळ करायचा होता. म्हणून दुर्वासा तिकडे आंघोळीला गेले आणि रमले नदीवर जास्त वेळ. आता दुर्वासा नदीवर रमलेत, अंबरीश वाट पाहत आहेत. सूर्योदयाची वेळ झाली, एकादशी व्रत सोडायचं. ब्राह्मणाला जेव घातलं, पण अंबरीश राजाला जेवता येईना, एकादशी सोडता येईना. मग तिथं काही ब्राह्मणांना सल्ला दिला की म्हणले राजेसाहेब, तुम्ही पाणी पिले तर उपवास घडतो आणि उपवास सुटतोय, दोन्ही होतं. तुम्ही पाणी प्या म्हणले सूर्योदयाला, तुम्हाला उपवासही घडेल आणि तुमची एकादशी सुटेल. पाणी प्या म्हणले, नुसतं जेवण नका करू. अंबरीशानं पाणी पिला. आता हे दुर्वासा त्रिकालदर्शी होते. अंतर्ध्यानानं त्यांना कळालं की अंबरीश राजा पाणी पिलाय आणि आमच्या आधी अंबरीशाने उपवास सोडला किंवा आमच्या आधी जेवलाय. म्हातारं क्रोधित झालं. ते फार प्रसिद्ध होतं दुर्वासा ऋषी क्रोधाच्या बाबतीत, कुणालाही शाप द्यायचे. तिथे त्याने केसाच्या जटातून एक कृत्या नावाची राक्षसीन तयार केली आणि पाठवली अंबरीशाला मारायला. ती अकराळ विकराळ राक्षसीन कृत्या आली आणि अंबरीशाला मारू लागली. तेवढ्यात सुदर्शन धावत आलं आणि त्या सुदर्शनानं त्या कृत्या राक्षसीचे तुकडे केले. कृत्या राक्षसनीचे तुकडे केले. राक्षसीन मेली. पण एवढ्यावर सुदर्शन थांबलं नाही. ज्यांनी कृत्य निर्माण केली त्या दुर्वासाच्या मागं हे सुदर्शन लागलं. आता ते सुदर्शन जगातील सगळ्यात मोठं शस्त्र किंवा अस्त्र काय असेल तर ते सुदर्शन आहे. त्याला चॅलेंजेस नाही आणि ते भगवान विष्णूच आहे. सुदर्शन बंग 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 करीत गेलं दुर्वासाकडं. म्हातारं घाबरलं. नीट स्वर्गात इंद्राला म्हणला सहारा द्या. इंद्र म्हणला ए बाबा तुझ्या पाय पडतो, ते सुदर्शन आहे, ते माझे तुकडे करेल, चल निघ म्हणला इथून. इंद्राने दुर्वासा हाकाल. ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेव म्हणले ए बाबा मेरे बस की बात नाही, मी त्या सुदर्शनाला रोखू शकत नाही, तुला काय करायचं कर, निघ म्हणले इथून. ब्रह्मदेवानं सत्य लोकातून हाकल. पुन्हा महादेवाकडे गेला दुर्वासा. महादेव म्हणले ए मी रोखू शकत नाही सुदर्शनला, तू निघ इथून. शेवटी तो दुर्वासा भगवान विष्णूकडे गेला आणि पायावर लोडू लागला. म्हणले सुदर्शन माझ्या मागं लागले आणि ते मला मारणार आहे. भगवान विष्णू म्हणले मी सुद्धा रोखू शकत नाही. म्हणले मग याला रोखू शकतो तर फक्त अंबरीशच. अहम भक्ता पराधीना. भगवान विष्णू म्हणले अहम भक्ता पराधीना, मी भक्ताच्या स्वाधीन आहे, माझं काही चालत नाही. या सुदर्शनाला मी सुद्धा रोखू शकत नाही. याला एकच माणूस रोखू शकतो, एकच माणूस रोखू शकतो, तो आहे अंबरीश. तू अंबरीशाकडे जा आणि अंबरीशाला विनंती कर की याला रोख. त्यांनी रोखलं तर रोकेल, नसता तुझा मृत्यू अटळेल, तुला मरावंच लागेल. दुर्वासा अंबरीशाकडे आलाय. घामाघूम झाले, म्हातारं घाबरले. दुर्वासा अंबरीशाच्या पायावर लोळू लागला, माफी मागितली. पण अंबरीश दयाळू होता, समजदार होता. अंबरीशानं सुदर्शनला नमस्कार केला, विनंती केली, त्याला मारू नको म्हटला. सुदर्शन शांत झालं, वापस गेलं. दुर्वासाचा प्राण वाचला. तिथून पुढे दुर्वासा अंबरीश राजाची कीर्ती पसरत साऱ्या दुनियात फिरला. याला म्हणायचं आलिया अघात निवारावे. अंबरीश राजाला दुर्वासा मारायला टापला. ती कृत्या तयार केली, ती कृत्या पाठवली, जा मले अंबरीशाला मार. पण भगवंतानं सुदर्शन सोडलं किंवा सुदर्शन स्वतःहून आलं, ती कृत्या मारली आणि त्या दुर्वासालाही ते सुदर्शन मारायला धावत होतं. यातून सांगायचं असं की भगवंत आपल्या भक्ताच्या
पाठीमागे आणि पुढं सारखा उभा असतो. भक्तावर काही संकट येऊ द्या, त्याचं निवारण करतो. तो मला दिसत नाही, तो आम्हाला दिसत नाही एवढाच भाग आहे, पण भक्ताच्या मागे पुढे उभा असतो. आणि म्हणून जो मनुष्य सारखं मुखानं नाम घेतो त्याच्या मागे पुढे देव धावत असतो. तुम्ही बघा, समजा प्रवास करतायत, बसमध्ये बसलायत किंवा कारमध्ये प्रवास करतायत आणि तुम्ही राम 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 म्हणतायत, तुमच्या कारचा कधीच ॲक्सिडेंट होणार नाही, कधी अपघात होणार नाही. का तर तुम्ही राम म्हणतायत. मार्गी चालता मुखी नामवाणी असे चक्रपाणी मागे पुढे. तुम्ही प्रवासात राम राम म्हणतायत, तो चक्रपाणी कृष्ण, तो राम तुमच्या गाडीच्या मागे पुढे धावत असतो, तुमचा अपघात होऊ देत नाही. देवाने शब्द दिलाय की माझे भक्त गाती जिथे नारदा मी उभा तिथे. जिथे माझे भक्त माझं नाव घेतात, मी नामापाशी उभा आहे. तुम्ही प्रवासात गाडीत बसले तर देवाचं नाव घेतायत, गाडीच्या मागे पुढे देव धावत असतो, तुमचं रक्षण करत असतो, तुमच्या गाडीचा अपघात होत नाही. गाडीमध्ये तुम्ही राम राम म्हणत बसलायत, सगळी माणसं राम म्हणतायत आनंदाचे, पण गाडीतला एक जरी मनुष्य राम म्हणतोय तर गाडीचा चुकूनही अपघात होत नाही. का देव गाडीच्या मागे पुढे धावतोय, देव तुम्हाला वाचवत असतो. आणि ज्या गाडीत कुणीच राम म्हणत नाही अशा गाडीचा अपघात होऊ शकतो. होईलच असं नाही, पण होऊ शकतो. नशिबात असेल तर होईल, किंवा गाडीत कुणी राम म्हणत नाही त्या गाडीचा अपघात होऊ शकतो. पण गाडीत कुणी राम राम म्हणते त्या गाडीचा अपघातच होऊ शकत नाही. देवाने शब्द दिलाय, मार्गी चालता मुखी नामवाणी असे चक्रपाणी मागे पुढे. तुम्ही प्रवासात आहेत, गाडीत बसलाय तर राम राम म्हणतायत, तो चक्रपाणी कृष्ण गाडीच्या मागे पुढे धावतो, तुमचा अपघातच होऊ देत नाही, तुम्हाला सारखा वाचवतो. याला तुकोबारा म्हणतात आलिया आघात निवारावे. तुमच्यावर काही आघात येऊ द्या, काही संकट येऊ द्या, देव भक्ताच्या मागे पुढे उभा आहे, संकटातून तुमचं निवारण करतो. आणि एवढंच नाही तर देव या भक्ताचं योगक्षम चालवतो. हे अभंगाच्या 4थ्या चरणात महाराज लिहितात की योगक्षम त्यांचे जाणे जडभारी वाट दावी करी धरून या. योगक्षम त्याचे जाणे जडभारी वाट दावी करी धरून या. देव भक्ताचं योगक्षम चालवतो. नरभरा लिहित आहेत, हा योगक्षमो आगवा तयाचा मजची पडिला पांडवा जयाच्या सर्व भावा आश्रय मी. ज्यांनी सर्वस्व मला समर्पण केले, असे अनन्य योगे विकले जीवे मने अंगे तयाचे काय एक सांगे सर्व मी करी. जे भगवंताला अनन्य शरण आहेत, भगवंत त्याची सर्वतोपरी सेवा करतो, त्याचा योगक्षम चालवतो. मनी जो जो धरिती भावो तो तो पुढे लागे देव. मनी जो जो धरिती भावो तो ते पुढे लागा देव. आणि दिदिल्याचा निर्वाह मीच करी. भक्त मनात जे जे धरील देव ती भावना पूर्ण करतो. देवाने शब्दात दिलाय, नरमारा लिहित आहे, हा योगक्षमो आगवा तयाचा मजची पडिला पांडवा जयाचे सर्व भावा आश्रय मी. मनी जो जो धरिती भावो तो तो पुढा लागे देव. आणि दिदिल्याचा निर्वाह मीच करी. माझा भक्त मनात जी जी भावना धरेल ती मी पूर्ण करतो, त्याला सगळं देतो आणि दिल्याचं रक्षणही करतो. योगक्षेमम वहाम्यहम. योगक्षेमम वहाम्यहम. देव देतो आणि रक्षणही करतो. त्याचं कमी जास्त जे काय जडभारी योगक्षेम त्याचे जाणे जडभारी वाट दावी करी धरून या. संसारात तुम्हाला काय लागतंय देव सगळं पुरवतो, खाणं पिणं सगळं सगळं. आणि म्हणून आपल्याला कधी कधी प्रश्न पडतो की एखादा भक्त जर तपस्याला बसला, त्याचं खाणं पिणं गारवा थंडी ऊन वारा कसा बचाव होत असेल बाबा, कुणाला काळजी वा. तुकोबारा लिहित आहेत, ध्यानी योगीराज बैसले कपाटी. ध्यानी योगीराज बैसले कपाटी लागे पाठो वाटी तयाची. एखादा योगी ध्यानाला बसलाय कपाटात डोंगरात, त्याचं खाणं पिणं ऊन गारवा थंडी सगळी 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 काळजी देव आपल्या माथ्यावर घेतो, सगळी व्यवस्था देव करतो. याला तुकोबारा म्हणतात योगक्षम त्याचे जाणे जडभारी वाट दावी करी धरून ये. तुमचं सगळं योगक्षम देव चालवतो. खाणं पिणं संसारात लागणारी प्रत्येक गोष्ट देव देतो आणि त्याचं रक्षणही करतो. भक्त मागत नाहीत, हा भाग निराळा आहे. भक्त मागत नाही, अन्यथा भक्त नाव घेतोय देवाचं, देवाच्या नावाजवळ देव उभा आहे आणि देवाजवळ लक्ष्मी उभी आहे.
काय कमी आहे भक्ताला? हां, लक्ष्मीने शपथ खाल्ली काय? तैसे सकळ पुरुषार्थ जेने स्वामी का सनाथ, तो श्रीकृष्ण राव जेथ तेथ लक्ष्मी. लक्ष्मीने शपथ खाल्ली की जिथं माझा नवरा कृष्ण तिथं मी उभी राहील, आणि कृष्णाने शपथ खाल्ली की जिथं माझं नाव तिथं मी उभा राहील. मग भक्ताच्या तोंडात नाव आहे देवाचं, देव नावापाशी उभा आहे, आणि देवापाशी लक्ष्मी उभी आहे, आणि जिथं लक्ष्मी शेत कृष्ण उभा आहे तिथं त्या भक्ताला काय कमी पडेल? पण देव लक्ष्मी दोन्ही हाताने समोर ओततो भक्ताच्या, तरी भक्त स्वीकारत नाही. का? तर भक्तांना वाटतं की देवाने लक्ष्मी दिली ना, आम्ही स्वीकारली तर आम्ही लक्ष्मीमध्ये आसक्त होऊन देव दुरावेल. लक्ष्मी नारायणचे पाय दाबत बसली, नारायण शेषावर पोहडलेत, लक्ष्मी नारायणचे पाय दाबते, आणि आम्ही नारायणला भेटायला गेलो तर नारायणांना आमच्यामध्ये लक्ष्मी असते. ही लक्ष्मी बाजूला ढकलावी लागते, तेव्हा नारायण उघडा होतो आणि आम्हाला भेटतो. आणि मग देवाने जर लक्ष्मी दिली तर ही लक्ष्मी आडवी येते, नारायण दुरावतो. म्हणून देव टोपल्यानं पैसे ओतू शकतो भक्तापुढं, पण त्या पैशाचा आसक्ती मोह जडेल म्हणून भक्त स्वीकारत नाही. आणि विरक्ती आल्यामुळे सोने रुपये आम्हा मृतिके समान, आता या धनाचा मोहच राहत नाही. आता देवा तू हवाय, करायचं काय धनाचं? म्हणूनही भक्त धनाच्या मागे लागत नाही. परंतु तरीसुद्धा देव लांडासारखा बळच भक्ताच्या मागे धावतो. त्यांना काय हवंय काय नाही सगळं बघतो, त्यांचं योगक्षम जडभारी सगळं चालवतो, खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था करतो, सगळी व्यवस्था करतो. आणि म्हणून भक्तपणा तुमचं योगक्षम देव चालवतो, काळजी करू नका. मुखात नित्य रामनाम धारण करा, तुमच्या खाण्यापिण्याचं सगळं वजं देवावर, सगळं वजं देवावर, तुम्हाला काळजी करायचीच गरज नाही. आणि मग शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, पहावे पुराणे विचारू नये. शेवटच्या चरणात महाराज म्हणतात की मी वर जे दाखले दिलेत हे कुणाला पटले नाही तर तुम्ही पुराणाला विचारून पहा, हे सगळं पुराणात वर्णिलेलं आहे. हेच दुर्वासा ऋषी एकदा दुर्योधनाकडे गेले 60,000 शिष्य घेऊन, आणि दुर्योधन चाल खेळला. पांडव वनवासात होते, दुर्वासाला उचकिलं कुणी दुर्योधनाने, जा म्हणले पांडव वनवासात या ठिकाणी जाण म्हणले, त्यांना भोजन मागा 60,000 शिष्याचं. गेले दुर्वासा, रात्रीची वेळ 60,000 शिष्यासहित गेले दुर्वासा, आणि भोजन मागितले 60,000चं. द्रौपदी म्हणली आता काय करावं? द्रौपदीपाशी थाळी होती, सूर्याची थाळी, ती फक्त दिवसा काम करायची, ती थाळी उन्हात धरली की सगळे पकवान न्यायचे, पण रात्रीची वेळ थाळी काम करीना. द्रौपदीला कोडं पडलं, कृष्णाचा धावा केला, कृष्ण धावत गेले. म्हणजे द्रौपदी काय झालं? म्हणजे असं असं दुर्वासन 60,000 भोजन आता कुठून देऊ, सूर्याची थाळी, रात्र आहे, थाळी काम करेना. देव म्हणले द्रौपदी काय आहे का उष्ट माष्ट शिळं पाकं तुझ्याकडे काय उरलेलं? म्हणले काही नाही देवा, सगळं धुवून ठेवले. म्हणले बघू देवर थाळी. आणली ती थाळी सूर्याची, त्या थाळीला एक पान चिटकलं होतं भाजीचं, देवाने ते पान खाल्लं, एकच पान खाल्लं. देव तर तृप्त झाले, सगळे जग तृप्त झालं, सगळं जग तृप्त झालं. त्या नदीवर दुर्वासा आंघोळ करत होता, 60,000 शिष्याचे, त्या सगळ्यांची पोटं भरले, ढेकरा दे तिकडे आले, पांडवाला भेटले, नमस्कार चमत्कार झाले, निघून गेले. देवाने तृप्त केलं. याला म्हणायचं मागे पुढे उभा राहाय सांभाळीत आली आघात निवारावाय, योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरून या गोष्टी देव करतो भक्तासाठी. पण हे जर कोणाला पटत नसेल तर तुकोबाराय म्हणतात पुराणाला विचारा, पुराणात तुम्हाला पुरावे सापडतील, मग तो तुम्हाला खरं वाटेल. आणि म्हणून भगवंत भक्ताचा योगक्षम चालवतो. भक्त कुठं हुकला चुकला त्याच्या बोटाला धरून सरळ मार्गाला आणतो, देव वाटाड्या बनतो. कधी कधी भक्त चुकीच्या दिशेने जाऊ शकतो, देव टोकतो, एक चुकायलाच त्याचं बोट धरतो आणि सरळ मार्गाने घेऊन जातो, मुक्ती देतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की मी वर जे दाखले दिलेत, वर 4 चरणात जे पुरावे दिलेत, हे जर तुम्हाला पटत नसेल, कुणाला खोटं वाटत नसेल, हे जर तुम्हाला पटत नसेल, खोटं वाटत असेल, याच्यावर तुमचा विश्वास बसत नसेल, तर तुम्ही पुराणाला विचारा. आणि महाराज म्हणतात की तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, पहावे पुराणी विचारून. विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई.
यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिला. 2 वाक्यात सारांश. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणचे देव होई गुरु. पुढे देव भाव पूर्वी वासना, अंती ते आपणापाशी न्यावे. मागे पुढे उभा राहाय सांभाळीत, आली आघात निवारावे. योगक्षम त्याचे जाणे जडभारी, वाट दावी करी धरून या. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी, पहावे पुराणी विचारून. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही सदशिष्य बना. देव सद्गुरू बनवून तुम्हाला शोधत येतो आणि तुम्हाला मुक्ती देतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होई गुरु. संतांचा दुष्काळ आहे. संत सापडत नाहीत. काही मिळेल पण संत मिळत नाहीत. आणि संताशिवाय मुक्ती नाही. का? संत हा सद्गुरू आहे. मग असं कोडं पडतं की सद्गुरू आणायचा कुठून? तर तुकोबाराय म्हणतात, घाबरू नका. विठ्ठल परमात्मा दयाळू आहे, प्रेमळ आहे. तुम्ही सदशिष्य बना. विठ्ठल परमात्मा स्वतः सद्गुरू बनतो, शोधत येतो. तुम्हाला अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करतो आणि मुक्त करतो. तुम्ही सदशिष्य बना. आणि सदशिष्य बनणं म्हणजे जीवन पाप पुण्यरहित बनवणं, जीवन निर्विकारी बनवणं. जीवन निर्विकारी झालं, जीवन पाप पुण्यरहित झालं म्हणजे तुम्ही सदशिष्य झाले. विठ्ठल परमात्मा सद्गुरू बनतो, तुम्हाला शोधत येतो आणि मुक्ती देतो. अंतकाळी आपल्यासोबत घेऊन जातो आणि जिवंतपणे तुमचा योगक्षम चालवतो. तुमच्या अडीअडचणी सोडवतो, तुमच्या जीवनात आलेले संकट सोडवतो. या सगळ्या गोष्टी देव करतो, तुम्हाला मुक्ती देतो. आणि कुणी जर असेल की ज्याला या माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल, मी जे बोलतो या अभंगात, या माझ्या बोलण्यावर जर विश्वास नसेल, तर तुकोबाराय म्हणतात की तुम्ही पुराणाला विचारून पहा. पुराण तुम्हाला साक्ष देतील, मग तुमचा नक्की विश्वास बसेल. हनुमान महाराज म्हणतात की तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी, पहावे पुराणी विचारोनी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेळी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार मी आपुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापै किंकरा, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.